अस्सलाम वालेकुम. स्वागत आहे आपले जाफर सर्स ई क्लासमध्ये. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी पाठ 7वा ताईस पत्र पृष्ठ क्रमांक 19 ते 21 चा अभ्यास करणार आहोत. हे आहे डाकघर, पोस्ट ऑफिस. हे आहे पत्र, याला पोस्टकार्ड म्हणतात. हे पत्रपेटी आहे. सर्वप्रथम आपण पृष्ठ क्रमांक 19 बघा, इथं लिहिलेलं आहे. यात पूर्ण पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामध्ये आपण बघू पाठ 7वा ताईस पत्र भाग 2. ताईस पत्र यानी आपा के लिए खत. आपा यानी बड़े बाजी, दीदी के लिए. दिनांक, दिनांक यानी तारीख 15/12/2017. 15 डिसेंबरला हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे 2017ला. प्रियताई, प्रिय यानी प्यारी, प्यारी बाजी, प्यारे आपा. सप्रेम नमस्कार, प्यार भरा आपको नमस्कार, सलाम. तुझा पत्र मिळाला, आपका खत मिला, पण मला पत्र पाठवायला उशीर झाला. उशीर यानी देर. देखिए ऊपर लिखे हुआ है, इसके जो है मायने लिखे हुए हैं. आपको ये मायने लिखना है और उसे याद करना है, जहन में बिठाना है. लेकिन मुझे खत लिखने में देरी हो गई. समस्व यानी मुझे माफ़ी दे दो, मुझे माफ़ करो कि मुझे देरी हो गई. अगं ताई यानी अजी बाजी. तुला मी सांगितलं होता ना कि मैंने आपको कहा था ना आमची सहल जाणार आहे म्हणून, कि हमारी जो है सहल, हमारी पिकनिक यानी जाने वाली है. कि मागच्या आठवड्यात मी सहलीला जाऊन आलो. पीछे ही हफ्ते में सहल को और सैर के लिए, पिकनिक के लिए जाके आया हूँ. कुठे माहित आहे यानी कहाँ गया मालूम है आपको? पुण्याला, पुणे को गया था. पूना का है, देखिए इस तस्वीर में बताया गया है. ये हमारा देश है भारत, और ये देखिए यहाँ पर काले रंग से बताया गया छोटा सा महाराष्ट्र उसकी रियासत है, राज्य है. और ये राज्य का पूरा नक्शा है, बड़ा महाराष्ट्र लिखा हुआ है और महाराष्ट्र का ये ज़िला है पूना. ये आपको पता होना चाहिए, इसलिए यहाँ बताया गया है, दिया गया है. अब हम देखेंगे आगे का पत्र. खूब धमाल आली सहली यानी वो पिकनिक में खूब धमाल आई. धमाल यानी मजा. देखिए उसके मायने यहाँ पर नीचे लिखे हुए. पुणे तिथे काय उणे म्हणतात ते खोटं नाही. हाँ, पुणे तिथे, तिथे काय उणे, उणे यानी कमी, यानी पूना है लेकिन उसमें पूना है और वहाँ कुछ कमी है क्या, है ना. या ऐसा बोलना गलत नहीं है, झूठ नहीं है. पुण्यात एवढी प्रेक्षणीय स्थळे आहेत, पुणे में इतने यानी देखने के काबिल मुकामात है कि आम्हाला 2 दिवस पूरे पडले नाहीत. हमें यानी 2 दिन भी यानी कम पड़े. थांब, ठहरो, तुला सविस्तर, सविस्तर यानी तफसील से, डिटेल्स में सांगतो, कहता हूँ. अगं आम्ही सकाळी 10 वाजता पुण्यात पहुंचलो. हम कितने बजे पहुंचे? सुबह में 10 बजे पुणे पहुंचे. लगेचच नाश्ता करून आम्ही पुणे दर्शन साठी निघालो. और नाश्ता करके हमने पूना के दर्शन के लिए, पूना देखने के लिए, घूमने फिरने के लिए निकल गए. लाल महल, शनिवार वाडा पाहिला. लाल महल देखे पहिले, उसके बाद शनिवार वाडा देखे. लाल महलातून फिरताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, शौर्याचा कथा आमच्या बाईने सांगितल्या. और साथ में हमारे मैडम भी थे, भाई भी थे. उन्होंने क्या किए कि लाल महल में चलते चलते ये बताए कि शिवाजी महाराज ने यहाँ पर किस तरह से हमले किए और किस तरह से अपने बहादुरी की यानी कहानियाँ बाई ने बतलाए. त्या ऐकत तेथे फिरताना आम्ही इतिहास जागतो आहोत असा वाटत होता. ऐसा लग रहा था कि हम यानी वो तारीख में, इतिहास में ही यानी जो है चले गए हैं और उसमें ज़िंदगी गुजार रहे हैं. ऐसा लग रहा था कि सब सचमुच का यानी वहाँ पर नज़र आ रहा था. शनिवार वाड़ा पाहून डोळे तृप्त झाले. तृप्त यानी काफ़ी इत्मीनान हुआ, बोलते ना आंखों को ठंडक हो गई कि हमने जो पढ़े थे वो यहाँ पर नज़र आ रहा है. केवड़ा भव्य आहे तो शनिवार वाड़ा. शनिवार वाड़ा जो है बहुत भव्य, भव्य यानी बहुत बड़ा है. त्यानंतर आम्ही केळकर वस्तू संग्रहालय, पर्वती, सरसबाग, महादजी शिंदे यांची छत्री ह्या
स्थळांना भेट दिल्या। फिर हमने जो है उसके बाद केड़कर वस्तु संग्रहालय है, म्यूजियम है, वहाँ पर हम गए। उसके बाद पर्वती एक टेकड़ी है, वहाँ पर पहाड़ी मुकाम है, वहाँ गए। सारस बाग, एक सारस बाग है, वहाँ पर गार्डन है, चमन है, वहाँ गए। महादी जी शिंदे इनकी छतरी बोल के एक यानी वहाँ पर एक इमारत है, उस पर यानी उस वहाँ पर हमने विजिट दिए। अब देखिए हमने जो जो पत्र में पढ़े हैं वो यहाँ पर नज़र आ रहा है। लाल महल, ये लाल महल है। शनिवार वाड़ा, ये शनिवार वाड़ा है। एक केड़कर वस्तु संग्रहालय, यहाँ पर आसार क़दीमा, पुरानी जो ज़माने की चीज़ें उस वक्त की वो यहाँ पर रखी हुई है। ये है सारस बाग, यहाँ पर लोग अपने सैर व तफरीह के लिए आते हैं। पर्वती जो यहाँ पर एक पहाड़ी मुकाम है वो यहाँ बताया गया है। और ये महादजी शिंदे है, देखिए ये महादजी शिंदे इनका नाम है और ये उनकी जो छतरी बोली गई है वो है उनकी ये इमारत है। आगे का पत्र हम देखेंगे। पर्वतीवरून पुण्याचा खूप मोठा परिसर नजरेच्या एका टप्प्यात दिसतो। हाँ, एक ही यानी जो है नज़ारे में पूरा मंजर नजर आ जाता है पुणे का। ही ठिकाण बघता बघता संध्याकाळ केव्हा झाली ते समजलंच नाही। और ये सब मुकामात देखते देखते यानी संध्याकाळ शाम कब हो गई पता ही नहीं चला। नंतर आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी गेलो। मुक्कामाच्या ठिकाणी, मुक्काम म्हणजे रहवासी जहाँ पर रुके हुए थे उस मुकाम पे हम चले गए। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेलो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ है, वहाँ पर यूनिवर्सिटी है, वो यूनिवर्सिटी का नाम है सावित्रीबाई फुले। वो विद्यापीठ में हम गए। विद्यापीठाचा केवड़ा भव्य परिसर आहे, उसका इलाका जो है कितना यानी बड़ा है। आमचे तर पाय दुखायला लागले, हमारे क्या हो गए पैर दुखने लग गए चालून चालून चलते चलते। तिथली आयुका ही संस्था ही पाहिली, वहाँ की जो एक संस्था है आयुका नाम है उसका, वो भी हमने देखे। त्यानंतर आम्ही सिंहगडावर गेलो, ये बहुत बड़ा किला है, उस किले पर भी हम गए। त्याची भव्यता, तिथली शांतता, निसर्ग सौंदर्य आणि या गडाशी जोडलेली तानाजी मालुसरे यांची शौर्य कथा ही सगळी ठिकाण पाहुन आम्ही भरावून गेलो। हमारा दिल एकदम भर आ गया कि हमने वहाँ पर क्या क्या देखे कि हम सिंहगढ़ पर गए। उसके बाद वहाँ उस सिंहगढ़ पे जाने के बाद वहाँ की निसर्ग सौंदर्य, कुदरती खूबसूरती का नज़ारा हमने वहाँ पर किए। और वहाँ पर तानाजी मालुसरे की जो शौर्य कथा है, जो बहादुरी की कहानी है, वो वहाँ पर हमें समझ में आ गई। वो उससे यानी उस सिंहगढ़ से जुड़े हुई कथा है। मी पुण्याहून परतल्यावर ठरवलं की आपला सगळा इतिहास वाचायचा आणि समझून घ्यायचा। अब मैं पुणे से आ गया तो मेरे में तारीख पढ़ने की और उसको समझने की जो है एक ख्वाहिश पैदा हुई और मैंने तय किया कि मैं अच्छी तरह से पढ़ूंगा और उसे समझूंगा। हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे और ये मेरा नए साल का संकल्प यानी देखिए पक्का इरादा है, यानी ये मैंने निश्चय कर लिया, पक्का इरादा कर लिया। हे सगळं पाहताना मला तुझी खूप आठवण आली, मुझे आपकी बहुत याद आई। मैंने जब ये देखा तो हम वहाँ पर हमें याद आई आपकी। तीर्थरूप बाबा, तीर्थरूप यानी बुजुर्ग, और वो आईला साष्टांग नमस्कार, आपको फर्शी सलाम यानी झुककर यानी बहुत बहुत सलाम। मी आई को यानी वालिद को और वालिदा को। मी इथं मजेत आहे, मैं यहाँ पर मजे में हूँ। माझा अभ्यास ही व्यवस्थित चालला आहे और मेरा अभ्यास भी ठीक चल रहा है, अच्छा चल रहा है। मी तुझ्या पत्राची वाट पाहतो आहे, मैं आपके पत्र का इंतजार कर रहा हूँ। वाट पाहने म्हणजे इंतजार करने। तुझा भाऊ, आपका भाई, तुम्हारा भाई मयूर, क्या नाम है बचेगा मयूर। अभी हम देखेंगे जो हमने देखे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, देखिए ये सावित्रीबाई पुणे विद्यापीठ है। आयु का संस्था, ये आयु का संस्था है। सिंहगढ़, ये सिंहगढ़ का किला है बहुत बड़ा। और यह है तानाजी मालुसरे, इस पर एक फिल्म भी बनी है, अजय देवगन साहब ने उसका रोल अदा किए थे तानाजी। वो ऐतिहासिक फिल्म है, वो आप लोगों ने देखनी चाहिए, तो आपकी भी यानी तारीख में इजाफा होगा। और ये अपने छत्रपति शिवाजी महाराज, ये महाराज की तस्वीर।
अब हम देखेंगे पृष्ठ क्रमांक हमारा 19 खत्म हुआ, 19 संपलेला आहे. आता आपण आलेलो आहोत पृष्ठ क्रमांक 20 वर. हे पृष्ठ क्रमांक 20 आहे पूर्ण, याचा आपण बघू. स्वाध्याय आहे हे प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. 1-2 जुमले में जवाब देना है. मयूरने पत्रात ताईला सिंहगडाची कोणती वैशिष्ट्ये सांगितली आहे. कि मयूर ने यानी अपने बहन को खत में कौन कौन सी यानी खुसूसियात सिंहगढ़ की लिखी है वो बताना है. तो उसका उत्तर है, देखिए, सिंहगडाची भव्यता, तिथली शांतता व निसर्ग सौंदर्य वाखाणण्यासारखे आहे. या गडाशी निगडीत असलेली तानाजी मालुसरे यांची शौर्यकथा ही सगळी ठिकाणी पाहताना भारावून जायला होते. अशी सिंहगडाची वैशिष्ट्ये मयूरने ताईला पत्रातून सांगितली आहेत. प्रश्न आहे, मयूरने नवीन वर्षाचा कोणता संकल्प केला. त्याचं उत्तर आहे, आपला सगळा इतिहास वाचायचा आणि समजून घ्यायचा असा मयूरने नवीन संकल्प केला. नंतर आहे प्रश्न दुसरा, तुम्ही या वर्षात कोणता संकल्प केला आहे, तो संकल्प करण्यामागील कारणे लिहा. आपने इस साल यानी नए साल में कौन सा संकल्प किए, कौन सा पक्का इरादा किए हैं अच्छे काम करने का, और उसकी कारणे उसकी वजूहत भी लिखना है. यहाँ पर हम नमूने के तौर पर दे रहे हैं, आप आपका लिख सकते हैं. आपका संकल्प अलग होगा, आपने अलग करना चाहिए, वो लिखना चाहिए आपने. यहाँ पर एक नमूने के तौर पर दिया गया है. उत्तर है, मराठी शब्दकोश का मधून दररोज प्रत्येकी 10 शब्द तोंडपाठ करने हा संकल्प केला आहे. कि मराठी की जो लुगत है, डिक्शनरी है, उसमें से हर रोज 10 हम शब्द या जो है उसके अल्फाज याद करेंगे. क्यों करेंगे? कारण नंबर 1, चांगले मराठी बोलने व लिहिणे. नंबर 2, शब्द भंडार वाढवणे. नंबर 3, मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणे. उसके ऊपर हमें जो है उबूर हासिल होना चाहिए. कोई भी भाषा पे तो हम उसे अच्छी तरह से बोल सकते हैं, पढ़ सकते हैं और लिख सकते हैं. अब आगे हम देखेंगे कि ये है, विचार करा सांगा. माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. माहितीची देवाणघेवाण करण्याची किंवा संवादाची काही साधने खाली दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही साधने दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा. एकतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनापुढे अशी खूण करा, तर दुतर्फी माहितीची देवाणघेवाण करणाऱ्या साधनापुढे अशी खूण करा. उदाहरण, चिट्ठी हे एकतर्फी आहे, म्हणून ये एक तरफी साधन है, वसीला है. कोई भी पैगाम अपने को पहुंचाने का या लेने का, इसलिए एक तीर का निशान है. और ये फ़ोन जिस पे हम यानी मालूमात दे भी सकते हैं और मालूमात ले भी सकते हैं, तो इस पे 2 यानी जो है तीर के निशान दिए हुए 2 तरफ से, इस तरह से. यानी ये ख़त है और ये शुआ, इसे हम गणित की ज़बान में, गणित की भाषा में कहेंगे. नंबर 1 आहे फॅक्स. फॅक्स कसा आहे? 2 तरफी आहे. आपण पाठवू पण शकतो आणि घेऊन पण शकतो. पत्र हे पण 2 आहे. आपण पाठवू पण शकतो आणि घेऊन पण शकतो. ईमेल 2 आहे, दुतर्फी आहे. चौथा, मोबाईल 2 तरफी. आंतरजाल 1 तरफी आहे. आंतरजाल म्हणजे इंटरनेट. इंटरनेट जे आहे हे 1 तरफी आहे. रेडियो 1 तरफी. वर्तमान पत्र यानी अखबार, पेपर हम पढ़ते, न्यूज़पेपर 1 तरफी. मोबाइल संदेश, मोबाइल के ऊपर जो मैसेज भेजे जाते हैं और रिसीव किए जाते हैं, 2 तरफी. चर्चा, बहस मुबाहिसा, आमने सामने होते हैं और एक टॉपिक पे बहस मुबाहिसा किया जाता है, ये भी 2 तरफी है. मुलाकात, इंटरव्यू, आप सवाल पूछते या इंटरव्यू लेने वाला सवाल पूछता है, इंटरव्यू देने वाला जवाब देता है, 2 तरफी है. जाहिरात, एडवर्टाइजमेंट, इश्तेहार, ये 1 तरफी है. भाषण, तकरीर 1 तरफी है. माहिती मिळवूया. आंतरजालावरून महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, प्रेक्षणीय ठिकाणी
याविषयीची माहिती मिळवा। आंतरजाल से, इंटरनेट से लेना है। तो ये क्या है, एक प्रकल्प आहे। हा एक प्रकल्प आहे। आंतरजालच्या सहाय्याने प्रकल्प पूर्ण करून आपले शिक्षकांना दाखवा। शब्द कोडे सोडवा, ये लफ्जी मुअम्मा है ना, ये से हल करना है। खालील चौकोनातील अक्षरामध्ये शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय यानी प्रीपोजिशन, हुर्फे जार जिसे कहते हैं, लपलेली आहेत। उभ्या, आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यय बनवा व दिलेल्या जागेत लिहा। इथं लिहायचं आहे। बघा इथं 3 शब्दयोगी अव्यय दिलेले आहे। सह है ना, सह यानी साथ में, खाली, नीचे, साठी, के लिए। अब हम यहाँ पर देखेंगे वर, वर यानी ऊपर, हे बघा आपण इथे पण लिहिलेलं आहे वर। दुसरा आहे नजीक, बघा इथे आपण लिहिले आहे नजीक। तिसरा आहे सह, इथं अगोदर दिलेलाच आहे, इथं आपण लिहिले सह। आता आपण बघू प्रमाणे, इथं आपल्याला लिहायचं आहे प्रमाणे। नंतर आहे सारखा, इथं आपण लिहिलेलं आहे सारखा। त्याच्यानंतर आहे पुढे, इथं आपण लिहिले पुढे। हे झाले उभे। आता आपण बघू आडवे। आडवेमध्ये काय आहे, सकट, बघा हे सकट लिहिले आपण। नंतर आहे साठी, अगोदरच दिलेलं आहे, इथे आपल्याला लिहायचं आहे साठी। त्याच्यानंतर आहे समोर, ह्या हिरव्या रंगाने दाखवलेलं आहे बघा, आणि हे जे आहे लाल किंवा गुलाबी रंगाने दाखवलेलं आहे, आणि हे हिरव्या रंगाने आडवे दाखवलेले आहे। साठी लिहिले आपण, समोर आपण बघितलं तर समोर लिहिलेलं आहे, आणि नंतर आहे मागे, इथं लिहिलेलं आहे मागे। आता आहे तिरपा, नंतर, तिरप्या रेषेमध्ये बघा हे काय आहे, नंतर, तर आपल्याला इथं लिहावं लागेल नंतर। आणि हे दिलेलं आहे खाली, आपण लिहिलेलं खाली। हे चांगल्या अक्षरात आपण आपल्या वहीत लिहायचं आहे। त्याच्यानंतर आहे वाचा, समजून घ्या। जॉर्डन, अरे उद्या सर्वांनी माझ्यासाठी थोडा वेळ काढा, मी तुम्हाला पाणीपुरी, ओली भेळ, रगडापुरी, पेटीस खायला घेऊन जाणार आहे। हे आहे प्रश्न क्रमांक 21। आपले 2 प्रश्न संपलेले आहे। याच्यात तिसरा एक पृष्ठ आहे, याच्यात आपण बघू वाचा, समजून घ्या। आपण हे वाचलेले आहे। जॉर्डनने सांगितलं की माझ्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आहे का, तर नफिसा म्हणते, नफिसा, का रे उद्या काही विशेष? अंजली, अगं उद्या त्याचा वाढदिवस आहे। अनवर, असं काय करताय? बाईंनी परवा सांगितलेलं आठवत नाही का? असा बाहेरचा उघड्याचा अन्न खायचा नाही। अंजली, हो हो, त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात। नफिसा, पोटदुखी होते, छातीत जळजळ होते, आपल्या शरीराला जीवनसत्व, क्षार व इतर आवश्यक घटक मिळत नाहीत, त्यांच्या कमतरतेनं अनेक छोट्या मोठ्या रोगांना आमंत्रण दिल्यासारखं होतं। नकोच ते असला बाहेरचा खाना। निखिल, त्यापेक्षा आपण असं करू, प्रत्येकांना जॉर्डनच्या आवडीचा एक पदार्थ घरून बनवून आणायचा आणि सगळ्यांनी मिळून वाढदिवस साजरा करायचा। जॉर्डन, ठीक आहे, माझी आई खूप छान केक बनवते, मी तुमच्यासाठी उद्या केक घेऊन येतो। अंजली, जॉर्डन, आम्ही तुझ्यासाठी काय आणणार हे तुला उद्याच कळेल। वाचा आणि समजून घ्या होता हे। आणि त्याच्यानंतर बघा आपण खालील विधाने चूक की बरोबर ते रिकाम्या चौकटीत लिहा। अ आहे, जंक फूड खाणे अयोग्य असते, बरोबर आहे, बरोबर लिहिलं आपण इथं। आ आहे, आपल्या शरीराला पोषक घटकांची गरज नसते, चूक आहे। ई, पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रोगांना आमंत्रण मिळते, बरोबर। ई, बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ व जंक फूड खाण्याने आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात, बरोबर। चर्चा करा, सांगा, रोजच्या जेवणात तुम्ही कोणते पदार्थ खातात? दररोज मसालेदार पदार्थ खाल्ल्याने काय होईल? मोड आलेली कडधान्य का खावीत?
ऋतुमानानुसार येणारी फळे का खावीत, बाहेरचे उघड्याचे पदार्थ खाऊ नये असे आई आपल्याला का सांगते, याच्यावर काय करा, चर्चा करा, आपल्या मित्रामध्ये चर्चा करा. शिक्षकासाठी विद्यार्थ्यांना विविध विषय देऊन त्यावर संवाद लेखन करायला सांगावे, त्यांचे वर्गात सादरीकरण करून घ्यावे, वरील प्रसंगाचे विद्यार्थ्यांकडून सअभिनय सादरीकरण करून घ्यावे. जे आपण जॉर्डनचा आणि ते जॉर्डन का और उसके दोस्तों की जो मुकालमे अपने पढ़े वो अपने क्लास में या तो अपने घर पर दोस्तों के साथ करना है, सअभिनय अदाकारी के साथ. या गृहपाठ प्रश्न पहिला, पाठाच्या आधारे पुढील चुकीचे शब्द दुरुस्त करा. अपने पाठ में अपने जो अभी अपने पत्र पढ़े हैं उसमें ये विद्यापीठ लिखा हुआ है, ये यहाँ पर गलत लिखा हुआ है, आपको यहाँ पर सही करके लिखना है. तो सही कैसा है वो पत्र में आप देखकर यहाँ पर लिख सकते. नंबर 2 सावित्रीबाई, नंबर 3 सिंहगड, नंबर 4 व्यवस्थित. प्रश्न दुसरा, स्वाध्याय पूर्ण करून आपल्या वहीत चांगल्या हस्ताक्षरात लिहा. आपण आता जे स्वाध्याय बघितलेला आहे हे पूर्ण स्वाध्याय आपल्या वहीत चांगल्या हस्ताक्षरात करायचा आहे आणि आपल्या जे ऑनलाईनचा ग्रुप आहे त्याच्यावर पाठवायचा आहे. तुमचे शिक्षक जे आहे ते चेक करतील आणि तुम्हाला चेक करून नंतर आणखी पाठवतील, किंवा जेव्हा ऑफलाईन सुरू होते तेव्हा आपल्या शिक्षकाला पण दाखवा. हे होता आपला 7वां पाठ ताईस पत्र, ये समाप्त होता है. शुक्रिया, धन्यवाद, थैंक यू. यहाँ पर अपना ये सबक ख़त्म होता है. हे जे व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला असेल तर याला जे आहे लाइक करा, दूसरों तक पहुंचाने के लिए इसे शेयर कीजिए और हमारे इस चैनल को सब्सक्राइब कीजिए. अपना ख्याल रखिए, शाद रहे, आबाद रहे, खुश रहे. गुड बाय, बाय बाय.